आज ना तनुच्या पप्पांना अचानकच कामानिमित्त गावी जायचं होतं. ऑफिसवरून आल्यावर रात्रीचं जेवण करून गावी जाण्यासाठी तयार झाले होते आणि तनुषला ना त्यांना गावी जाऊन द्यायचं नव्हतं. त्यासाठीच त्यांनी डोअर लावून घेतला होता आणि तो वेगवेगळ्या वस्तूंनी ब्लॉक केला होता. त्या ब्लॉकमधून बाहेर पडल्यावर पुढे जाऊन एक सायकलचा ब्लॉक लावला होता. कशी तरी त्याची समजूत काढली, पण पप्पा गेल्यावर त्याला रडू काय आवरता आलं नाही. तनुषला तर ना त्याच्या पप्पासोबत नेहमीच जायचं असतं. विकेंडला तर त्यांचा पायच सोडत नाही आणि म्हणूनच ना त्याला आज एवढं वाईट वाटत होतं. शेवटी विंडोमधून फायनली त्याने पप्पांना बाय केलं. दुसऱ्या दिवशी ना आमच्या सोसायटीमध्ये चिल्ड्रन डेचं सेलिब्रेशन होतं. त्यासाठीच ना सिंपल आणि छान असं डेकोरेशन केलं होतं आणि ह्या चिल्ड्रन डे निमित्त सुपर हिरोची थीम ठेवली होती. मग काय स्कूलमध्ये जसा स्पायडरमॅन बनला होता तसा इथं सुद्धा स्पायडरमॅनच बनला होता. लहान मुलांसाठी वेगवेगळे फन गेम ठेवले होते. पहिले तर होता बॉल इन दी बकेट गेम. प्रत्येकाला 3 चान्स देण्यात येत होते आणि आमच्या तनुचा तर एक पण बॉल बकेटमध्ये गेला नाही. नेक्स्ट गेम होता आपल्या पार्टनर सोबत बलूनला हात न लावता दोघांमध्ये पकडून चालायचं होतं. या गेममध्ये मात्र तनुष आणि तनुच्या पार्टनरने बाजी मारली होती. सर्व गेम्स खेळून झाल्यावर बच्चे कंपनीसाठी केकची अरेंजमेंट करण्यात आली होती. मग काय सगळ्यांनीच मिळून हा केक पण कट केला. गेममध्ये विनर झालेल्यांना स्पेशल गिफ्ट दिलं. बाकी सर्व मुलांना देखील गिफ्ट देण्यात आलं. लहान मुलांना कशाची आशा असते, गिफ्टचीच आशा असते ना. अशा प्रकारे सर्वच लहान मुलांनी आमच्या सोसायटीमध्ये हा चिल्ड्रन डे भरपूर एन्जॉय केला.